हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सगळ्यांना आता खूप भीती वाटत असेल कारण की खूप कमी दिवस राहिले एटीपी एक्झामसाठी. आणि त्या ए- त्या कमी दिवसात आपण कशा प्रकारे रिव्हिजन करायची आणि त्याच्यासोबत सोबत कशा प्रकारे प्रॉपर स्टडी असावा, असा हा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या वेळेस शेअर केलेला आहे. जर का तो कोणी बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतेय. तो लेक्चर पहिले बघा. आज जर का तुम्ही असा विचार करत असाल तर तुमचं म्हणजे जर का तो टाइम टेबल स्केड्यूल तुम्ही फॉलो करत असाल तर पॉलिसीज, प्लॅनिंग थेरी, आरटीआय, आरटीएस हे तुमचे संपले असतील रिवाइज करून, राईट? सो आज मी त्याच याच्यावर म्हणजे जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला पूर्ण स्केड्यूल करून दिलेलं की बा करंट अफेअर आणि अर्बनायझेशन हे शेवटी करा, राईट? पण प्लॅनिंग, पॉलिसीज, आरटीआय, आरटीएस आणि थेरीज ऑफ प्लॅनिंग हे पहिले करा. सो 22 आणि 23 असं आपण डेट डिसाईड केलेलं की पॉलिसीज आणि प्लॅनिंग थेरीज संपायला पाहिजे आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये तुमचं MRNTP ऍक्ट सुरू असेल. सो जसं तुमचं रिव्हिजन झाली तसे काही एमसीक्यूज मी आता घेतेय, सो दॅट जर का तुम्हाला हे एमसीक्यूज अटेम्प्ट करता येत आहे तर तुम्ही ऍट अ गुड स्पेस, म्हणजे काय की तुम्ही जे जे रिव्हिजन केली आहे, जो अभ्यास केलेला आहे तो एकदम चांगल्याने झालेला आहे आणि नाव यू कॅन गो फॉरवर्ड, राईट? सो अशा प्रकारे सेम जेव्हा तुमचा MRNTP ऍक्ट संपेल म्हणजे 30-31च्या दरम्यान मी परत एक व्हिडिओ बनवेल रिगार्डिंग ऑल द क्वेश्चन्स रिलेटेड टू द टाउन, म्हणजे रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, अनऑथराइज कन्स्ट्रक्शन, डेव्हलपमेंट चार्जेस, टाउन प्लॅनिंग स्कीम, या सगळ्याशी रिलेटेड. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ते पॉलिसीज इन इंडिया आणि प्लॅनिंग थेरीज, राईट? सो आता बघा, अरेंज द फॉलोइंग रोड युजर्स इन द करेक्ट ऑर्डर ऑफ द प्रायोरिटी फ्रॉम हायेस्ट टू द लोएस्ट. म्हणजे काय की कोणाला सगळ्यात जास्त प्राधान्य देण्यात येतं त्यांना वरती ठेवायचे आपल्याला आणि वी नीड टू गो इट बाय द लोएस्ट प्रायोरिटी, राईट? आता बघा, हा प्रश्न कशाचा झाला? NUTPचा म्हणजे नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसीचा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला रोड युजर्सची प्रायोरिटी डिसाईड करायची आहे. ऑप्शन्स काय आहेत? पर्सनल मोटर व्हेकल, सायकलिस्ट, ऑर्गनाइज्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि पेडेस्ट्रियन. बघा, सगळ्यात जास्त ज्यांना प्राधान्य देण्यात येत आहे ते सगळ्यात अगोदर ठेवा. सो इथे तुम्हाला कळतंय की सगळ्यात जास्त प्राधान्य आपल्याला कोणाला द्यायचं आहे, तर ऍट द टॉप मोस्ट ट्रायंगलच्या ऍट द टॉप मोस्ट कोण आहे? पेडेस्ट्रियन. सो ऑप्शन्स म्हणजे डी हा सगळ्यात फर्स्ट असायला पाहिजे. सो फर्स्ट आणि थर्ड तर ऑप्शन कट झाला आहे. ओनली द सेकंड आणि फोर्थ इज देअर. सो सी आणि बी दोन मध्ये हे चालू आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट पहिले की सायकलिस्ट पहिले. सो ऑब्विस आहे की या केसमध्ये तुम्हाला सायकलिस्ट पहिले घ्यावं लागेल आणि मग पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे नॉन मोटराइज्ड व्हेकल ऑन अ फर्स्ट प्रायोरिटी. जर का तुम्ही NUTP मध्ये सुद्धा बघाल तर बारा बारा अशा गोष्टी आहेत ज्यांचं प्रायोरिटी त्यांनी दिलेली आहे फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट. सो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो की अरेंज दॅट इन द ऑर्डर ऑफ प्रायोरिटी फ्रॉम हायेस्ट टू दी लोएस्ट. सो इथे ऑप्शन सेकंड हा तुमचा करेक्ट आहे आणि तुम्हाला ही प्रायोरिटी लक्षात ठेवायची आहे. लक्ष द्या की तुम्ही रिव्हिजन करताना ह्या गोष्टी केलेल्या असायला पाहिजे, ठीक आहे? जर का ह्या, कारण की नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसीमध्ये विचारण्यासारखं खूप कमी गोष्टी आहेत आणि त्याच्यातलं वन ऑफ देम इज दिस, राईट? चल, नेक्स्ट. द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विल असिस्ट अर्बन अग्लोमरेशन विथ अ पॉप्युलेशन ऑफ ओव्हर हाऊ मेनी लॅक्स टू सेटअप अ नॅशनल मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी. म्हणजे UMTA कुठे कुठे स्थापन केली जाते? तर 10 लाखाच्या वरती ज्यांच्या पॉप्युलेशन्स आहेत तिथे युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी एस्टॅब्लिश होतात. ओनली द मुंबई इज द सिटी की जिथे UMTA एस्टॅब्लिश झालेली आहे. स्टील द एव्हरीथिंग इज इन अ ड्राफ्ट, बट ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आय होप तुम्ही जेव्हा रिवाइज करताय तर या गोष्टी तुम्ही रिव्हिजन केलेल्या असेल. व्हॉट इज LUZ? LUZ काय आहे? म्हणजे हा प्रश्न कशाचा आहे? लँड यूज पॉलिसीचा.
राईट. सो फॉर शुअर द फर्स्ट एल इज लँड. सो लोकल वाला जो ऑप्शन आहे तो फॉर शुअर कट झालेला आहे. ठीक आहे. युनिफाईड झोन पण कट आहे. फक्त या दोन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. बघा, मी एक तुम्हाला सांगते की कधी पण पेपर डिफिकल्ट नसतो, पेपर कन्फ्युजिंग असतं. तुम्ही 13, 18, 22चा पेपर बघा, पेपर डिफिकल्ट नाहीये, पेपर कन्फ्युजिंग आहे. सो ज्या काही तुम्ही मॉक टेस्ट देतात ते, ज्या काही तुम्ही पेपर सॉल्व्ह करता ते, मेक शुअर दॅट की ते पेपर्स डिफिकल्ट लेवलला नसून कन्फ्युजिंग लेवलला असायला पाहिजे, तर यू आर ऍट अ करेक्ट स्पेस, राईट. कारण की का ऑप्शन्स असे दिलेले असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जे ऑप्शन्स बनवलेले आहेत की त्याच्यातलं एक फॉर शुअर, म्हणजे तुम्ही कोणीही न वाचता सुद्धा कोणीही फोर्थ ऑप्शन कॅन्सल केलं असतं, राईट. फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये कॉमन सेन्स लावून तुम्ही केलं असतं की बाबा लोकल, सगळ्या 3 ऑप्शन्स लँड आहे, बाबा एक लोकल असायला पाहिजे मोर ओव्हर. सो थर्ड आणि फोर्थ तुम्ही कट करू शकता. पण ऑन द अनदर हँड, आय नो की जेव्हा पेपर सेटर काय करतं की कन्फ्युजिंग क्वेश्चन्स, कन्फ्युजिंग ऑप्शन्स आर देअर. बघा, किती इझी आहे व्हॉट इज एल्युझेड, है ना. पण त्याच ऑप्शन दिसल्यानंतर आय एम कन्फ्युज की लँड यूज झोन होतं की लँड युटिलायझेशन झोन होतं. सो दिस अशा प्रकारचे जर का तुम्ही एमसीक्यू सोडवत असाल तर यू आर ॲट अ राईट पाथ. सो येस, इट इज लँड युटिलायझेशन झोन. प्रॉपरली लँड युटिलायझेशन झोन्स दिलेले आहेत. प्रिडॉमिनेटली रुरल अँड द ऍग्रिकल्चर एरिया, एरिया अंडर ट्रान्सफॉर्मेशन, प्रिडॉमिनेटली अर्बन, प्रिडॉमिनेटली इंडस्ट्रियल, अशा प्रकारे सगळे आपल्याला बेसिक 6 टाइप्स ऑफ एल्युझेड दिलेले आहेत. आणि त्याच्यात काय काय येतं हे पण लँड युटिलायझेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही गो थ्रू करू शकता. नेक्स्ट, फर्स्ट नॅशनल हाऊसिंग पॉलिसीज इन इंडिया वॉज फॉर्म्युलेटेड. बघा, पहिले तर हा फर्स्ट आहे आणि दुसरा हा नॅशनल आहे. म्हणजे काय, इथे कन्फ्युजिंग आहे. तरी ऑप्शन मी कन्फ्युजिंग फ्रेम नाही केले, कारण की स्टेट हाऊसिंग पॉलिसी आता आली. सो इट मे पॉसिबल दॅट की तुम्हाला इथे कोणता तरी ऑप्शन 2024 असेल फॉर द कन्फ्युजन. ठीक आहे. सो फर्स्ट नॅशनल हाऊसिंग पॉलिसी, जर का आपण नॅशनल हाऊसिंग पॉलिसीचं बघितलं तर फर्स्ट नॅशनल हाऊसिंग इन द 1988. मग न्यू हाऊसिंग पॉलिसी आली ऑगस्ट 1994ला. मग NHHP म्हणजे नॅशनल हाऊसिंग अँड हॅबिटेट पॉलिसी आली 1998ला. अर्बन स्पेसिफिक हाऊसिंग पॉलिसी आली डिसेंबर 2007ला. सो अशा प्रकारे जर का तुम्ही प्रॉपर नॅशनल हाऊसिंग पॉलिसीला गेले तर व्हॉट इज द बॅकग्राऊंड ऑफ दॅट पॉलिसी आणि कोणत्या कोणत्या पॉलिसीज आतापर्यंत झालेल्या आहेत. प्रॉपर स्टेट हाऊसिंग पॉलिसी कंपल्सरीली वाचा स्टेट हाऊसिंग पॉलिसीमध्ये, कारण की ती लेटेस्ट आहे. करंट अफेअर मध्ये तरी यूज शकेल, नाही तर नॉर्मलही तुम्हाला हाऊसिंग पॉलिसीज, कारण की अँड महाराष्ट्र म्हणलेला आहे. सो स्टेट हाऊसिंग पॉलिसीला गो थ्रू करा डिटेल्ड मध्ये, तिथे तुम्हाला एकदम क्वेश्चन बनवू शकतात, राईट. हा, इन अ कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल द थर्ड रिंग रिप्रेझेंट. बघा, आता खूप ठिकाणी वेगवेगळ्या चार्ट्स दिलेले आहे, वेगवेगळे डायग्राम्स दिलेले आहेत आणि कन्फ्युजिंग आहे. सो ऑप्शन नुसार डिसाईड करायचं की आन्सर काय असेल. सो या केसमध्ये जेव्हा सीबीडी, लोअर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप आणि HIG असं जर का दिलेलं आहे, तर ही एकदम अप्रोप्रिएट बसते. आणि थर्ड रिंग म्हणजे ग्रीन झोन, दॅट इज द रेसिडेन्शियल लोअर क्लास इज देअर. सो आन्सर इज लो इन्कम हाऊसिंग. सो मेक शुअर दॅट व्हॅल्युएशनशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतात, असे प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात ते ऑप्शन्सवर डिपेंड असतात की कसं टिक करायचं, राईट. सो अशाच प्रकारे अजून तुम्हाला एमसीक्यूज या लाईनवर हवे असतील, या लाईनवर असेल तुम्ही अटेम्प्ट करायला, तर एज्युफर्स्ट अकॅडमीचं टॉपिक वाईज 23 टॉपिक वाईज टेस्ट आहे. प्रत्येकामध्ये 40-40 प्रश्न आहेत आणि 2 मॉक टेस्ट आहेत, ज्याच्यात दोन्हीमध्ये 100-100 क्वेश्चन्स आहेत. आणि प्रॉपरली असाइन केलेलं, प्रॉपरली अशाच प्रकारे डिझाईन केलेले क्वेश्चन्स आहेत. रिव्हिजन मोडमध्ये असाल आणि रिव्हिजन प्रॉपर करायची असेल तर फ्लॅश कार्ड्स अवेलेबल आहेत.
फ्लॅश कार्ड सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात. सो आता पुढच्या व्हिडिओला भेटू तेव्हा आय होप तुमचं MRNTP ऍक्ट पूर्ण झालेलं असेल आणि त्या त्या केसमध्ये आपण प्रॉपर म्हणजे पॉसिबल झालं तर मी रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन एकत्र आणि मग बाकीचे अदर एकत्र करून 2 व्हिडिओ करू आपण. अदरवाईज एका सिंगल व्हिडिओमध्ये एक्सटेन्सिव्हली ज्या काही MCQs आहेत ती घेऊ. थँक्यू. थँक्स अ लॉट.